तर सुज्ञाने आज भरपूर दिवसांनी भेंडीच्या भरीतचं फरमाईश केली होती, तर हे ओलं खोबरं मी किसून घेतलं, मिक्सरमध्ये वाटून घेतलं. मी किसूनही घेऊ शकता आढाळ्यावरती, पण मी ते मिक्सरला लावते आहे. त्याच्यामध्ये मी किसून घेतलं आणि नंतर मी एका पॅनमध्ये लाल होईपर्यंत थोडंसं भाजून घेतलं. लसूण घालायला विसरली नाही आहे, लसूण घातलं. नंतर धनाजिरा पावडर जी होती डीमार्टमधून आणलेली ती घातली. त्याच्यानंतर हळद, लाल तिखट, मालवणी लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट मसाला घातला आणि मीठ घातलं. व्यवस्थित परतून घेतलं. हे मिश्रण मी थंड करत ठेवलं. नंतर मिक्सरमध्ये वाटून घेतलं, बारीक केलं त्याला आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली बारीक करताना. आणि त्यानंतर मध्ये जे भेंडीला मी चीर मारलेली होती तिकडे मी ते खोबरं जे आहे, जे वाटण जे आहे ते भरलं आणि तेलामध्ये मी ह्याच्यामध्ये शालो फ्राय केलेलं आहे, डीप फ्राय केलेलं नाही आहे. आणि मी व्यवस्थित गच्च भरलं आहे, त्याच्यामुळे खोबरं बाहेर निघतही नाही आणि अशी सुंदर भेंडीचं भरीत अगदी 15 ते 20 मिनटामध्ये